हे युट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय अनदर युट्यूब व्हिडिओ. तर आता आपण चाललेलो आहे आपल्या कोरचे गावामध्ये नव्याने चालू झालेला आर्या भेळ. तर आपण चाललेलो आहे फूड रिव्ह्यू करायला. तर आपली इथे गाडी रेडी आहे. पाऊस पडालता त्यामुळे मी रेनकोट घेतले आणि आपल्याकडे आहे ट्रायपॉड. ट्रायपॉड आपला बारकाचा थोडा सेल्फी स्टिकच म्हणू शकतो आपण याला. खरं आता आपल्याला जायचं आहे पहिला राजला घ्यायचा आहे. राज त्यांच्या घरातून त्याला पहिला घ्यायचा आहे आणि आपण मग तिथून जाणार आहोत. तर लेट्स गो. तर आता आपण आलेलो आहे इथं आर्यरेच्या इथं. तर आपल्या पाणीपुरी रगडा वगैरे त्याच्याकडे भरपूर काय काय मिळतं. तर आपण त्याच्यात एक ट्राय करूया, बघूया. चला कुठला विचार. तर इथं आता आपली भेळ रेडी झालेली आहे आणि ही आहे यांची भेळ 20 रुपयाला आहे फक्त. आणि या कमीत कमी किमतीमध्ये याने जास्तीत जास्त आपल्याला क्वांटिटी दिलेली आहे. यात त्याने आपल्याला एक टोमॅटो दिलेला आहे, एक मिरची आहे आणि भेळ आहे. तर या आता आपण ट्राय करून बघूया कशी लागते भेळ. आणि भेळ तर काय एकच नंबर होती. मला पहिल्या घास मध्येच मला इतकी प्रचंड आवडली ना भेळ. आणि मी यांची भेळ जी आहे ना आधीपासूनच खातोय. या आर्या भेळची सुरुवात अमोल कवटेकर या मराठी उद्योजकाने 2-3 वर्षाच्या पूर्वी हा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी प्रत्येक वार असा सिलेक्ट केला होता, म्हणजे कोरोचित सोमवारी ह्या भागात जायचं, मंगळवारी त्या भागात जायचं. आणि आता त्यांचं पाहून नाही म्हटलं तर आपल्या इथं 7 ते 8 जणांनी परत हा सेटअप आपला उभा केलेला आहे. तर या अशा जर्नीतून यांनी हा आर्या भेळ हा एक त्यांनी ब्रँड उभा केलेला आहे. तर हा आहे यांचा दर फलक, नीट बघून घ्या. आता यांचा ऍड्रेस सांगतो, नीट आहे का. स्टेशन रोड, साईनाथ वेब्रेजला लागून कोरोची. एकदा नक्की ट्राय करायला लागतंय आर्या भेळ. आता त्यांची भेळ तर काय एक नंबरच होती. आणि मी खरोखर सांगतो, मला पर्सनल लेवलला त्यांची भेळ इतकी आवडली ना, खूप आवडली. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. माझं नवीन नवीन व्हिडिओ येते ना पाहायला. चला बाय.